नमस्कार. नवी ओळखमध्ये तुमचं मनापासून स्वागत. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन आता 56 दिवस झाले. तरीही युद्धाचा निकाल सोडा, पण ते आणखी किती दिवस चालेल हेही कोणाला आज सांगता येत नाही. दोघांचं सैन्य एकमेकांना भिडतंय. युक्रेनचे नागरिकही त्यात इन्व्हॉल्व आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून आणि युरोपीय देशांकडून अगदी भरपूर मदत मिळाली, कारण मदत केल्याशिवाय बलाढ्य रशियासमोर युक्रेन 4 दिवसही टिकू शकणार नाही हे सगळ्यांना माहिती होतं. पण आता कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आला आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ऑलाफ शोल्ज यांनी जाहीर केलं आहे की जर्मनी आता युक्रेनला शस्त्रास्त्र देऊ शकणार नाही. जर्मनीने हा निर्णय का घेतला असेल? रशियाविरुद्ध जर युद्धात टिकून राहायचं असेल तर युक्रेनला अमेरिका आणि युरोपीय देशांकडून मदत मिळत राहणं खूप गरजेचं आहे. युक्रेन त्यांच्याकडे तशी मागणीच करत आला आहे आणि त्यांच्याकडूनही त्याला हवी तशी मदत मिळत आली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही युक्रेन रशियाविरुद्ध जोरदार कॅम्पेन चालवतोय. रशियाशी सगळ्या देशांनी सगळ्या प्रकारचा व्यापारी संबंध बंद करण्याची युक्रेनची मागणी आहे. त्यात क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसही आलं. पण आता नॅटोचा मेंबर आणि युरोपियन युनियनमधलाच एक लीडर देश असलेला जर्मनी युद्धात युक्रेनची साथ सोडतोय, कारण रशियाविरुद्ध तो कठोर पावलं उचलूच शकणार नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी जर्मनीची सध्या अवस्था झाली आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ऑलाफ शोल्ज यांनी अशी स्टेटमेंट दिल्यानंतर अमेरिका आणि युक्रेन दोघेही जर्मनीला रशियाचा मित्र मानायला लागलेत. ऑलाफ शोल्ज म्हणाले की या युद्धात युक्रेनला लष्करी मदतीसह जितकी शक्य होती तितकी हर तऱ्हेची मदत जर्मनीने केली आहे. आता आणखी मदत करणं जर्मनीला शक्य होणार नाही. त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये हेही ॲड केलं की युक्रेनच्या युद्धात नॅटो सामील होणार नाही. ओलाफ शोल्ज यांच्या या स्टेटमेंट्स झेलेन्स्की यांना आवडल्या नाहीत. अमेरिका आणि बाकीच्या युरोपियन देशांनाही त्या आवडल्या नाहीत. जर्मनीला अशी भूमिका घ्यावी लागली कारण रशिया युक्रेनच्या या युद्धात युक्रेन आणि अमेरिकेमुळे नुकसान होत आहे ते जर्मनीचं. जगात कुणीही उघडपणे हे बोलत नाही, पण खरं तर हे युद्ध आहे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये. अमेरिकेला रशियाला संपूर्णपणे बर्बाद करायचं आहे आणि म्हणूनच आता या मिळालेल्या संधीचा अमेरिका भरपूर फायदा घेते. अमेरिका तिथे लांब बसून इथे युरोपात गेम खेळते, ज्यामुळे युक्रेन तर बळीचा बकरा झाला आहेच, पण काहीही देणं घेणं नसताना युद्धाच्या आर्थिक झळा बसत आहेत त्या जर्मनीला. याची जर्मनीला आता आणखी तीव्रपणे जाणीव व्हायला लागली आहे. 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे जर्मनी आणि रशिया यांच्यातल्या नॉर्ड स्ट्रीम 2 पाईपलाईन प्रोजेक्टवर जर्मनीला नाईलाजाने बंदी आणावी लागली. पुढचे काही दिवस रशियाकडून येणाऱ्या क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवरही बंदी घालावी लागली. त्याचा अमेरिकेवर काही परिणाम झाला नाही आणि युक्रेनचं बोलाल तर तो देश आता ऑलरेडी बर्बाद झाला आहे, पण दिवसागणिक नुकसान होतं आहे ते जर्मनीचं. याचं मुख्य कारण आहे ते रशियाकडून जर्मनीला मिळणारा नॅचरल गॅस. नॅचरल गॅसला जर्मनीचे लाईफलाईन म्हटलं जातं. याच नॅचरल गॅसमुळे जर्मनीला रशियाविरुद्ध जास्त कठोर धोरण ठेवता आलं नाही आणि बाकीच्या देशांनी इतकी युक्रेनची बाजू ठामपणे जर्मनी घेऊ शकला नाही. सुरुवातीला रशियाविरुद्ध नाईलाजाने जावं लागणाऱ्या जर्मनीने त्यानंतर बंड केलं. त्याचा व्हिडिओ आपण आपल्या नवी ओळख चॅनलवर बनवला आहे, तोही एकदा बघा, म्हणजे आपले व्ह्यूज क्लिअर होतील. आता नॉर्ड स्ट्रीम 2 पाईपलाईन प्रोजेक्टवर जर्मनीने बंदी आणली असली तरी ती पाईपलाईन बनून तयार आहे. जेव्हा परिस्थिती निवळेल तेव्हा जर्मनी रशिया यांच्यातला व्यापार पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. रशियाने ही जर्मनीची अडचण समजून घेतली आहे. म्हणूनच रशियाच्या लिस्ट ऑफ अनफ्रेंडली कंट्रीजमध्ये रशियाने जर्मनीचं नाव घातलेलं नाही. जर्मनी त्याला असलेली नॅचरल गॅसची गरज मुख्यत्वे 3 देशांकडून पूर्ण करतो: रशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्स. त्यात रशियाकडून तो तब्बल 50%, नॉर्वेकडून 31% आणि नेदरलँड्सकडून 13% नॅचरल गॅस खरेदी करतो. कोळसा आणि क्रूड ऑइलच्या बाबतीत बोलायचं झालं तर रशिया जितका कोळसा एक्सपोर्ट करतो त्यातला जवळपास 35% एकटा जर्मनी खरेदी करतो आणि जितकं क्रूड ऑइल रशिया एक्सपोर्ट करतो त्यातलं 25% फक्त जर्मनी खरेदी करतो. त्यामुळे रशिया सोडला तर बाकीचे देश त्याची ही ऊर्जेची म्हणजे एनर्जीची मोठी गरज नाही भागवू शकणार. जर्मनीला त्यामुळे रशियाशिवाय पर्याय नाही. जर्मनीकडे कतारसारखा एक पर्याय आहे,
पण कतार ते जर्मनी इतकी लांबलचक पाईपलाईन टाकायला बरीच वर्षे लागतील. या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था ढासळेल याची भीती जर्मनीला आहे. त्यामुळे अर्थातच रशियाच्या विरोधात जर्मनीने जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जर्मनीच्या या भूमिकेवर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवी ओळखला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.